Hello everyone, welcome back to our channel All in One Corner. So friends, in today's video we will discuss about the hiring from Accenture. We have waited since long time for a hiring from Accenture for a 22 batch. So here is the hiring for a 22 batch. So the job role is the system and application service associated for a 2022 batch. So we will discuss about job details, job role, qualification, eligibility, all is mentioned here. So friends, if you are new to the channel and have not subscribed it, please subscribe my channel and hit the bell icon. So without wasting time we will start. So you can see that here is the registration form for a hiring from Accenture. You can see that. So the job role is a system and application service associated for a 2022 batch. So friends, Accenture is a hiring for 2021 batch, 2020 also and 2022. So ही हायरिंग 2022 पास आउट स्टुडंटसाठी आलेली आहे. सो द जॉब डिस्क्रिप्शन काय आहे ते बघूया आपण. सो द हिअर इज द जॉब डिस्क्रिप्शन. सिस्टम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिस असोसिएट. हिअर इज द summary about Accenture. Role overview. What would you do? App or cloud engineering, project control services, low or no code app development, test automation engineering. What we need. सो इलिजिबिलिटी काय आहे तर ते आपण बघूया. व्हॉट वी नीड. सो ऑल स्ट्रीम्स और ब्रांचेस ऑफ MC, MCM, MSc, MA, MCom, MFA, BSc, BCA, BBA, BA, BCom, BBA, B vocational, BMS and other 2022 graduates with full-time education only. So यू कॅन सी दॅट इलिजिबिलिटी काय काय आहे क्वालिफिकेशनची. तर जे 2022मध्ये ग्रॅज्युएट होणार आहेत, जे MCom असो या MSc असो या BCA, BBA एक्सेट्रा, तर ते इलिजिबल आहे. पण त्यांचे जे एज्युकेशन आहे ते फुल टाईम एज्युकेशन असावे. पार्ट टाईम आणि डिस्टन्स एज्युकेशन इथे अलाउड नाही. त्यानंतर नो ॲक्टिव्ह बॅकलॉग्स ड्युरिंग ॲप्लिकेशन. सो ॲज पर द 4th or 5th सेमिस्टर विच एवर इज लेटेस्ट अँड ऑर ड्युरिंग ऑनबोर्डिंग. तर बघा BCA, BBA या 3 वर्षाच्या ग्रॅज्युएशनसाठी त्यांचं 4th किंवा 5th सेमिस्टर असेल. तर ते जेव्हा ॲप्लिकेशन करतील तर तेव्हा ड्युरिंग ॲप्लिकेशन देअर इज नो ॲक्टिव्ह बॅकलॉग. सो जर आपलं जे लेटेस्ट म्हणजे कोणतंही असो, लेटेस्ट असो किंवा ऑनबोर्डिंग करतानाची जी सेमिस्टर असो, तेव्हा एकही बॅकलॉग इथे अलाउड नाही. त्यानंतर मॅक्झिमम 1 year गॅप इन एज्युकेशन पोस्ट 10th स्टँडर्ड टिल कम्प्लिशन ऑफ ग्रॅज्युएशन. So from 10th to completion of your graduation there is only maximum 1 year gap is allowed. So next is the candidate should not have appeared for Accenture recruitment assessment or interview process in the last 3 months. तर तुम्ही बघू शकतात थोडे म्हणजे काही दिवसांपूर्वीच विप्रोने त्यांची जी रिक्रुटमेंट पॉलिसी होती ती चेंज केलेली होती की 3 महिन्यांचे क्रायटेरिया होता तो चेंज केलेला होता. परंतु असेंचरमध्ये असं काही नाही. असेंचरमध्ये तुम्हाला असेसमेंट किंवा इंटरव्ह्यूज रिॲपियर होण्यासाठी ॲटलिस्ट 3 मंथचा जो गॅप आहे तो झाला पाहिजे. म्हणजेच काय की तुम्ही लास्ट 3 मंथ्समध्ये असेंचरची किंवा रिक्रुटमेंट असेसमेंट किंवा इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल तर तुम्ही या हायरिंगसाठी इलिजिबल नाही. त्यानंतर आहे ॲबिलिटी टू अँटिसिपेट अँड रिझॉल्व बिझनेस इश्यूज विथ ॲजिलिटी, वर्सेटाईल विथ ॲप्टिट्यूड टू लर्न अँड अप्लाय न्यू स्किल्स फास्टर, गुड ॲनालिटिकल अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड प्रोफिशियंट इन व्हर्बल अँड कम्युनिकेशन स्किल्स. Candidates must be eligible to work in India either by citizenship or have relevant work permit documents. तर जे अप्लाय करणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडे हे जे स्किल्स आहे ते असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे म्हणजेच इंडियामध्ये वर्क करायला त्यांना परमिशन आहे असे कॅन्डिडेट्स यामध्ये इलिजिबल आहे. त्यानंतर भूतान अँड नेपाल नॅशनल्स कॅन वर्क इन इंडिया विदाउट अ नीड फॉर ऑब्टेनिंग अ वर्क विजा. सो ये भूतान आणि नेपाल नॅशनल्स कॅन वर्क इन इंडिया विदाउट अ नीड हे त्यांच्या वर्कसाठीचे जी रिक्वायरमेंट आहे ती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात ॲज वी आर इंडियन वी आर एलिजिबल फॉर दिस हायरिंग. So friends, this is the job description for system and application services associate. You can read that. तर हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. यामध्ये जॉब डिटेल्स फर्स्ट आहे जॉब रोल सिस्टम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिस असोसिएट. त्यानंतर सोर्स डिटेल्स वी विल सीज व्हॉट इज द सोर्स डिटेल्स. तर हा फॉर्म तुम्हाला
फिलअप करायचं आहे. आपण वन बाय वन बघूया की काय काय गोष्टी यासाठी रिक्वायर्ड आहेत. तर फर्स्ट इज सोर्स डिटेल्स. हाऊ डिड यू फाइंड आउट जॉब दिस. तर तुम्हाला हा जो जॉब आहे, ही हायरिंग आहे, ही कशा पद्धतीने माहिती पडली. तर इथे ऑप्शन्स आहे, बघू शकता. जॉब बोर्ड, असेंचर, एम्प्लॉय रेफरल, सोशल मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट, कॅम्पस. ते तुम्ही यापैकी कोणते सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर पर्सनल डिटेल्स आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. तर इथे तुम्हाला तुमचे फर्स्ट नेम तुमच्या SSC सर्टिफिकेटनुसार जे पॅन कार्डवर मेन्शन केलेलं आहे तसे टाकायचे. फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. त्यानंतर युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन नंबर. तर हा जो युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन नंबर असतो तो तुम्हाला फर्स्ट इयरलाच मिळालेला असतो. तो तुम्ही केअरफुली फिलअप करायचा. त्यानंतर तुमचा जो ईमेल ID आहे तो इथं फिलअप करायचा. आणि जो ईमेल ID सुरू आहे म्हणजे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात असाच ईमेल ID इथे तुम्ही प्रोव्हाइड करायचा. आणि जो प्रायमरी कॉन्टॅक्ट नंबर आहे तो सुद्धा तुम्ही व्हॅलिड नंबर इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर व्हॉट्सॲप कन्सेंट. सो व्हॉट इज अ व्हॉट्सॲप कन्सेंट. सो व्हॉट्सॲप कन्सेंटचा मिनिंग काय आहे. तर इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. तर येस आय कन्सेंट और नो आय डू नॉट कन्सेंट. सो इफ यू कन्सेंट, सो असेंचर मे यूज व्हॉट्सॲप ॲज अन ॲडिशनल मीन्स ऑफ अ कम्युनिकेशन विथ यू. The communication could include recruitment or onboarding relating alerts and notification. For example, video, interview guides, recruitment process flow, frequently asked questions, screening questions, etc. So, if you choose here yes I consent, then Accenture will contact through from WhatsApp. And if you choose no I do not consent, so all contact information will be sent through mail. So then alternate mobile number, then a date of birth. Sorry. So here you have to give your date of birth in a DD, that is your first is your day, then month, then year. So here then gender, then residing state, city. तर तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये असतात आणि तुमच्या स्टेट नंतर तुमची सिटी. तर इथे तुम्ही बघू शकतात आधी इथं स्टेट दिलेलं आहे आणि त्यानंतर तुमची सिटीसुद्धा इथे दिलेली आहे. तर तुम्ही सपोज आंध्र प्रदेशमध्ये राहत असाल, बिहार, तर तुम्ही ते वन बाय वन चूज करायचं म्हणजे जी तुमची सिटी आहे आणि स्टेट आहे. त्यानंतर आहे तुमचं एज्युकेशनल डिटेल्स. सो हायेस्ट एज्युकेशन प्रोफाईल. तर इथे तुम्हाला 10th आणि 12th किंवा आफ्टर तुम्ही डिप्लोमा डिग्री चूज केलेली असेल तर इथं डिप्लोमा याची कोणतेही म्हणजे फिलअप करायचं नाही. इथं तुम्हाला फक्त हायेस्ट एज्युकेशन प्रोफाईल फिलअप करायचं आहे. सो एज्युकेशन टाईप. तर बघा एज्युकेशन टाईप दिलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट. तर इथं पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे MCA MCOM एलिजिबल आहे, त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट दिलेलं आहे. तर आपण अंडर ग्रॅज्युएटचं बघूया. सो आपण चूज केलं अंडर ग्रॅज्युएट. If you choose undergraduate, then you have to complete all type, that is what is degree, what is your college name, what is your branch, and what is your year of passing. जे स्पेशल आहे ते BE or BTech कॅन्डिडेट्स आर नॉट एलिजिबल टू अप्लाय फॉर दिस रोल असं मेन्शन केलेलं आहे. तर त्यानंतर आहे कॉलेज नेम. तर कॉलेज नेम तुम्ही इथून सिलेक्ट करायचं जे तुमचं म्हणजे फर्स्ट लेटर वगैरे टाकायचं, त्यानंतर तुमचं कॉलेज नेम सिलेक्ट करायचं. त्यानंतर ब्रांच आहे, ब्रांचसुद्धा इथे अवेलेबल आहे. आणि जर तुमचे ब्रांच नेम इथे अवेलेबल नसेल तर तुम्ही अदर्स चूज करायचं आणि अदर्स चूज केल्यानंतर तुमची जी ब्रांच आहे ती मेन्शन करायची. त्यानंतर इयर ऑफ पासिंग आहे. सो इयर ऑफ पासिंग इथे दिलेले आहे. तरी जे 2022मध्ये पासआउट स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी ही इलिजिबिलिटी आहे आणि ही हायरिंगसुद्धा त्यांच्यासाठीच आहे. सो इथे फक्त इयर ऑफ पासिंग 2022 आहे. त्यानंतर पर्सेंटेज किंवा CGPA. तर तुमच्या डिग्रीमध्ये पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज चूज करायचं, CGPA असेल तर CGPA चूज करायचं. आणि जर तुम्ही आधी पोस्ट ग्रॅज्युएट फिलअप केलं असेल तर त्यानंतर ॲड मोअर करून अंडर ग्रॅज्युएटची माहितीसुद्धा फिलअप करायची. ही झाली एज्युकेशनल क्वालिफिकेशनची डिटेल्स. त्यानंतर तुमची प्रोफेशनल डिटेल्स आहे. टोटल प्रोफेशनल एक्सपिरियन्स. तर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर तो तुम्ही इथे मेन्शन करायचा. डू नॉट इन्क्लूड इंटर्नशिप्स. तर इंटर्नशिप्स केलेली असेल तर ती तुमची एक्सपिरियन्स म्हणून ग्राह्य धरली जात नाही. तर तुमच्याजवळ काही प्रोफेशनल एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही इथं मेन्शन करायचा, नसेल तर तुम्ही इथे नो एक्सपिरियन्स म्हणून चूज करायचं. आणि इथे सांगितलेलं आहे की इवन इफ यू हॅव लिटल ओव्हर 11 months ऑफ एक्सपिरियन्स प्लीज डू नॉट रजिस्टर. तर तुमच्याकडे 11 महिन्यांपेक्षा कमीचा एक्सपिरियन्स असेल तर इथे रजिस्ट्रेशन करायचं नाही असं यांनी सांगितलेलं आहे. डू यू हॅव एनी ऑफर इन हँड. तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या MNC कंपनीची ऑफर आहे का असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा.
त्यानंतर स्किल डिटेल्स दिलेला आहे, प्रायमरी स्किल, सेकंडरी स्किल, तर पण हे मॅन्डेटरी नाही आहे. तर पण तुमच्याकडे जर प्रायमरी स्किल्स असेल इथे दिलेल्यापैकी तर तुम्ही ते चूज करू शकतात. त्यानंतर आहे सर्टिफिकेशन डिटेल्स. तर तुम्ही इथे दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या कोर्सेसमध्ये जर सर्टिफिकेशन्स केलं असेल तर ते तुम्ही देऊ शकतात, नसेल तर ब्लँक जोडा. त्यानंतर लँग्वेज सर्टिफिकेशनसुद्धा असेल तर ते तुम्ही इथे फिलअप करायचे. त्यानंतर येतं तुमचं प्रेफर्ड जॉब लोकेशन. सो इथे 3 तुम्हाला जॉब लोकेशन चूज करायचे प्रेफर्ड. तर इथे फक्त जे म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 तर 9 लोकेशन्स दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते तुम्ही 3 कोणतेही चूज करायचे. त्यानंतर अदर डिटेल्स दिलेले आहे. गॅप्स इन एज्युकेशन बघा, मी मगाशीच सांगितले की इथे मॅक्झिमम 1 इयर गॅप अलाउड आहे. तर तुम्ही एक असेल तर एक करायचं, त्यानंतर मोर दॅन असेल तर ते सिलेक्ट करायचं, आणि गॅप नसेल तर 3rd नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर हॅव यू वर्क इन असेंचर बिफोर, तुम्ही असेंचरमध्ये काम केलेलं आहे का? फुल टाईम इंटर्नशिप असेल तर नो असेल, आणि जर फुल टाईम जॉब असेल तर यस. त्यानंतर स्टँडिंग बॅकलॉग, तुमचा बॅकलॉग आहे का काही. त्यानंतर हॅव यू अपेअर्ड फॉर अन असेसमेंट, म्हणजेच त्यांनी सांगितलं आहे की लास्ट 3 मंथ्समध्ये तुम्ही जर असेसमेंट किंवा इंटरव्ह्यू प्रोसेससाठी अपेअर झालेले असाल तर तुम्हाला ही हायरिंगमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही, कारण इथे 3 मंथचा क्रायटेरिया इथे लागू झालेला आहे. आणि जर ही प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेसमध्ये जे तुम्ही आता करंट रजिस्ट्रेशन प्रोसेस करत आहे ती इन्क्लुडेड नाही आहे. तुम्ही 3 महिन्यांमध्ये जर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलेलं असाल तर ती इथे मेन्शन केलेली आहे. त्यानंतर प्लीज सिलेक्ट युअर नॅशनॅलिटी फ्रॉम द ड्रॉपडाऊन, तुम्ही इंडियन आहे किंवा नॉन इंडियन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आहे अटॅचमेंट्स. तर अटॅचमेंट्समध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल रेझ्यूम ऑर CV अपलोड करायचं आहे. त्यानंतर आहे पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स. त्यानंतर आहे गव्हर्मेंट फोटो, ID कार्ड. तर तुमच्याकडे डू यू हॅव अन पॅन कार्ड, तर पॅन कार्ड असेल तर यस, आणि पॅन कार्ड असेल यस केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्डसुद्धा इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर डिसॅबिलिटी, तुम्ही डिसेबल आहात काही असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर लास्ट आहे डिक्लेरेशन अँड कन्सेंट. तर इथे डिक्लेरेशन आणि कन्सेंट दिलेला आहे. इथे सगळीकडे यस म्हणायचं. त्यानंतर आय अग्री, त्यानंतर ही जी माहिती ती वाचायची. त्यानंतर यस, आय अग्री, त्यानंतर सुद्धा आय अग्री, त्यानंतर आय अग्री. तर हे सर्व अग्री केल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर ते तुम्हाला परत एकदा कन्फर्मेशन विचारतील की तुम्ही जे सबमिट केले आहे. त्यानंतर जो तुमचा ईमेल ID, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर तिथे डिस्प्ले होईल. ते डिस्प्ले झाल्यानंतर ते एकदा रिचेक करून घ्यायचं की दिलेला ईमेल ID नंबर, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर बरोबर आहे की नाही. ते चेक केल्यानंतर कन्फर्म अँड सबमिट हे ऑप्शन्स क्लिक करायचे. ऑप्शन्स क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा एक मेसेज येईल. म्हणजे ते तुमच्या स्क्रीनवरच दिसेल. सो तुम्ही जर इलिजिबल असाल तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल रिगार्डिंग युअर ऑनलाईन असेसमेंट की फर्दर प्रोसेस तुमची काय होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला या हायरिंगसाठी इथे ॲप्लिकेशन करायचे आहे फॉर 22 बॅच. तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो मेल येईल त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही इलिजिबल आहे वगैरे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी ऑनलाईन असेसमेंटची डेट आणि टाईम आहे ती शेड्यूल करण्यात येईल. तर आय होप तुम्हाला हे जे डिटेल्स आहे एज्युकेशनल वगैरे प्रोफेशनल ते मी आता एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते तुम्हाला समजलं असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून ते सुद्धा अप्लाय करू शकतील. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.